छान दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. ठरलं तर मग आज तुम्हा सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा. घाई आहे म्हणून जरा लवकर लवकर सांगतेय. कुसुमला प्रतिमा आता घरी आल्यामुळे खूप छान वाटतंय. ती म्हणते मागच्या वेळी तुम्हाला गडबडीत नाव विचारता नाही आलं, माझ्या बहिणीचं दुखणं सुरू होतं ना, म्हणजे ती दवाखान्यात ऍडमिट होती ना, तेव्हा तुम्ही कधी मलमपट्टी करून गेलात ते कळलंच नाही मला. आता प्रतिमा त्या विचारताय कुसुम ताईला की तुमची बहीण कशी आहे, असे हातवारे करून. तर आता कुसुम म्हणते देवी आईच्या कृपेने ती बरी झाली, अगदी ठणठणीत बरी झाली आहे. आता कुसुम विचारते मगासपासून मी तुम्हाला ताई ताईच म्हणतेय, तुमचं नाव काय आहे. आता प्रतिमा त्या पेपरकडे हात दाखवताय. कुसुम पेपर देते त्यांना, म्हणजे ती प्रत्येक शब्द त्यांचा ओळखत असते ना. पिशवी हवी आहे का तुम्हाला. मग आता प्रतिमा त्याच्या मागच्या पेपरकडे खूण करतात. मग ही कुसुम पेपर देते त्यांना आणि मग पेपरवरचे एक एक शब्द त्या कुसुम ताईंना दाखवतात. म्हणजे क व त आणि कविता असं नाव कुसुम गेस करते. कविता नाव आहे तुमचं, किती छान नाव सांगितलं तुम्ही, कविता ताई राईट. कविता ताई मी तुमचं फराळ चाखून बघू का. काय आहे ना, मी लोणची पापड बनवते ना, तर खूप गिराईक आहेत माझे, पण मी त्यांनाही सांगेल तुमच्याकडनं फराळ घ्या म्हणून, म्हणजे चालेल ना तुम्हाला. प्रतिमा त्या मग एक चकली देतात हिला कुसुमला खायला आणि मग ती चकली खाऊन कुसुमला फार भारी वाटतं आणि सायलीची आठवण येते. कुसुम म्हणते काय गंमत आहे नाही कविता ताई, मागच्या वेळी माझ्या बहिणीला भेटायला निघाले होते मी, तर तुम्ही भेटलात आणि आज तुमच्या हातची चकली खातीये तर मला पुन्हा माझ्या बहिणीचीच आठवण येते. मी माझ्या बहिणीला फोन करू का, ती तुम्हाला बघून ना खूप खुश होईल. असा विचार करून ती फोन करते सायलीला, म्हणजे प्रतिमा त्या पण होकार देत आहेत हो म्हणून. तर आता कुसुमने सायलीला फोन केलाय. कुसुम म्हणते कामात आहेस का गं सायली. सायली म्हणते अगं काही नाही, जरा साफसफाई सुरू होती. आता कुसुमला असं वाटतं की कुसुम आल्यामुळे सायलीला शिक्षा वगैरे मिळाली की काय. कुसुम म्हणते तुझ्या आजी सासूने शिक्षा तर नाही ना दिली, मी येऊन आरडाओरडा केला म्हणून. प्रतिमा त्याला ती म्हणते थांबा हा जरा मी बोलून येते माझ्या बहिणीशी. आणि ती बाजूला जाऊन बोलते अगो तुझ्या सासू चिडल्या तर नाही ना माझ्यावर. नाही म्हणजे माझ्यामुळे तर नाही ना तुला काही बोलल्या, तशा त्या मलूलेत ग, पण नेमकं काय झालं ग सायली. सायली म्हणते अगं काही नाही ग. सायली म्हणते अगं खरंच तसं काही नाही ग कुसुमताई, तू कशासाठी फोन केला होतास. मग कुसुम म्हणते अगं एक गंमत आहे, माझ्याकडे ना कोणीतरी आलंय आणि त्यांच्या हातची चव अगदी तुझ्याच फराळासारखी आहे, ओळख बघू त्या कोण असतील. सायली म्हणते मला कसं कळणार कुसुमताई, तूच सांग. मग कुसुम म्हणते अगं मागच्या वेळी नाही का रिक्षाचा अपघात झाला होता माझ्या, तर त्या समोर आल्या होत्या, त्याच त्या ह्या आहेत ग. अगं सायली त्यांचं या जगात कोणी नाहीये, मी त्यांना माझ्या घरी बोलवलंय, इथेच राहायला सांगितलंय. अगं तसंही हे एकटीला मला घर खायला उठतं ग, तू नसली तर कविता ताई असतील ना माझ्या सोबतीला. तसंही आपल्या मधुभाऊंची शिकवण आहे ना निराधारांना आधार द्यायची, बरोबर केलं ना मी. सायली म्हणते अगदी छान केलंस तू, तसंही तुला खूप आधार होईल त्यांचा. मग कुसुम चहा देत असते प्रतिमा त्याला. मग सायली म्हणते तिथेच आहेत का त्या. कुसुम म्हणते हो तुला बोलायचं का त्यांच्याशी. सायली म्हणते नवीन फोन घेतलायस ना, मग कर की त्याच्यावरनं व्हिडिओ कॉल. मग ही कुसुम व्हिडिओ कॉल करते. सायली प्रतिमा त्याला बघणार तेवढ्यात त्यांच्या अंगावर चहा सांडतो. कमाल आहे नाही प्रेक्षकांनो, या मालिकेची उत्सुकता ताणायची खरंच कमाल आहे. पण त्यांनी ना खरंच आता प्रतिमा त्याला समोर आणावं. तसंही तिला समोर आणलं तर एवढं काय बिघडणार आहे, सगळे फॅमिली खुशच होतील ना. असो, पण आता कविता ताईंचा हात भाजलाय म्हणून, म्हणजे कविता ताई म्हणजे प्रतिमा आत्या बरं का. आता ही लगेच कुसुम त्यांना म्हणजे मलमपट्टी करायला नेतीये. चला ताई तुम्ही हात धुवून घ्या. मग इकडे सायली व्हिडिओ कॉलवरच असते. ती म्हणते काय झालं कुसुम ताई, बरं आहेत ना ग त्या, भाजलं का त्यांना. कुसुम म्हणते अगं ठीक आहेत त्या, तू नंतर फोन कर. पण प्रतिमा त्याला सायलीचा आवाज ऐकून एक आपलेपणाची जाणीव झाली. आता ह्या कुसुम म्हणजे कुसुम त्यांना म्हणत असते चला तुमचा हात भाजलाय ना कविता ताई चला. आणि इकडे सायलीला पण काहीतरी आपलेपणाची जाणीव होते. ती विचार करते मला असं त्यांच्याबद्दल एवढं का वाईट वाटतंय, म्हणजे ती विचार करत असते हात भाजला का त्यांचा, बऱ्या असतील ना त्या. मग तिच्या मनालाच वाटतं मी इतका का विचार करतेय त्यांचा. पण आता खरी गंमत प्रियाची आली आहे प्रेक्षकांनो. या रविराजांनी काल डब्बा उघडला तर त्यात बिस्किटं असतात. रविराज म्हणतात चकली करंजी लिहिलेल्या डब्यामध्ये बिस्किटं कशी काय, ही पठ्ठी भारी बाजू सांभाळून घेते. प्रिया म्हणते मला माहित होतं तुम्ही डब्बे उघडायला जाल आणि हा राकेश आहे ना बाबा, हा सगळा फराळ संपवणार आणि पुन्हा मला नैवेद्यासाठी वेगळा फराळ करावा लागला असता ना, म्हणून मी सगळं लपून ठेवलंय. सुमन म्हणते अगदी बरोबर, हा नेहमीप्रमाणे असंच करतो, मला नेहमी डबल फराळ बनवावा लागतो. मग प्रिया म्हणते बाबा त्याच्यामुळेच मी काय केलं, ह्यावर चकली आणि करंजी लिहिलं.
खरा फराळ जो केलाय ना मी, तो डब्यात लपवून ठेवलाय. तो तुम्हाला दिवाळीच्या दिवशी मिळणार. रविराज म्हणतात, "अगं पण हे काय लहान मुलांसारखं?" प्रिया म्हणते, "असू देत बाबा, असू देत. काय आहे ना, दिवाळीचे अजून 2-4 फराळ करायचे राहिलेत माझे. दिवाळीच्या दिवशी असं छान सजवून देते बघा तुम्हाला." रविराजांचा पचका झालाय. पण ते बिचारे मुलीला कसं वाईट म्हणणार ना. ते म्हणतात, "किती हट्टी आहे नाही माझी मुलगी नागराज." नागराज म्हणतो, "हो दादा, हट्टी तर आहे, पण हुशार आहे बरं." बाय द वे हे टोमणे होते एकमेकांना. रविराज म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, होऊ दे तुझ्या मनासारखं." सुमन म्हणते, "तन्वी माझ्या खोलीत ये हं, तुला माझी खरेदी दाखवते." आता हे सगळेजण गेल्यावर नागराज तिला म्हणतो, "होय, खरंच तू फराळ लपून बिपून ठेवलाय की काय? नाही म्हणजे खरं सांगतेस ना तू?" प्रिया म्हणते, "तुम्ही आत्ताच मला हुशार अशी पदवी दिली ना, मग माझी हुशारी नको का दाखवायला?" नंतर राकेश म्हणतो, "अति हुशार आहेस तू प्रिया." मग नागराज म्हणतो, "जाऊ दे रे, ती आणि तिचं कर्म. करू दे तिला, काय करायचं ते." नागराज म्हणतो, "खरंच काही केलंयस का नाही बाई?" प्रिया नुसती स्माईल करते यांच्याकडे बघून. पण हे दोघं गेल्यावर सुटकेचा निश्वास टाकते. प्रिया खरंच खूप हुशार आहे हा प्रेक्षकांनो. आता इकडे सुभेदारांची दिवाळी तर सगळी म्युझिकमध्येच घालवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. बरंच झालं, आपल्याला पण बराच वेळ वाचला, म्हणजे पूर्ण डायलॉग वगैरे सांगायचा. पण आता सायली आणि अर्जुन रांगोळी काढतायत. अर्जुन तिला मदत करतोय आणि घरामध्ये सगळी लगबग सुरू आहे दिवाळीची. हे सगळं त्यांनी असं म्युझिकल दाखवलंय प्रेक्षकांनो, म्हणजे आनंदाचं म्युझिक वगैरे असतं ना तसं. आणि आता हे एकमेकांसोबत फराळ करतायत. त्यांची काहीतरी पद्धत आहे वाटतं, म्हणजे डायलॉग एक पण नाहीये, पण तुम्हाला मनाने सांगतेय. ते एकमेकांच्या तोंडामध्ये घास भरवत आहे आणि इकडे प्रतिमा आत्याची लगबग सुरू आहे फराळ करायची. कुसुम त्यांना चकल्या पिळून देतीये आणि त्या तळतायत. इकडे ह्या पूर्णाजी सगळ्यांना गोड लाडू का पेढा काहीतरी आहे त्यांच्या हातामध्ये, त्या खाऊ घालतायत आणि सगळेजण पूर्णाजीला नमस्कार करताय. आता त्यांनी सगळ्यांना पेढा भरवलाय, अर्जुनला सुद्धा आणि अश्विनला सुद्धा. सगळ्यांचं म्हणजे छान आनंदमयी वातावरण घरामध्ये आहे. अश्विन, अस्मिता, कल्पना सगळ्यांना पेढा भरवलाय आणि आता मध्ये मध्ये प्रतिमात्या फ्लॅश करतायत ते, की प्रतिमात्या पण शंकरपाळे वगैरे बरेच पदार्थ घरीच करतायत, म्हणजे या कुसुमच्या घरी. आणि आता वेळ आली आहे ती सायलीच्या तोंडामध्ये तो लाडू भरवायची. आता पूर्णाजी अगदी मोठ्या मनाने काहीही विचार न करता सायलीच्या तोंडात सुद्धा लाडू भरवतात. सायली खूप खुश होते आणि सगळेजण हे मस्त फराळाला बसले दिवाळीच्या पहाटे. आणि कल्पनाताई सुद्धा अर्जुनला भरवत आहे आणि सायलीला सुद्धा. आता अर्जुन रावांना वाटतंय आपण कशाला मागे राहावं, म्हणून तो गपचूप उठून सायली जवळ बसतोय. म्हणजे तो आधी कल्पनाताई जवळ बसलेला असतो, तो सायली जवळ येऊन बसलाय आणि त्याने सायलीला पटकन हा लाडू भरवलाय आणि सायलीने सुद्धा त्याला लाडू भरवलाय. छान दाखवलंय त्यांनी. पण पुढचा सीन मात्र जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. छानच दाखवलंय. खरं तर सणासुदीचं एवढे छान त्यांनी दाखवायला नको होतं, कारण प्रेक्षक वर्ग कमी असतो ना बघणारा, सगळे बिझी असतात. तर प्रतिमा त्याने तिथे स्टॉल लावलाय घरगुती फराळाचा आणि गर्दी प्रचंड वाढली आहे त्यांच्या स्टॉलवरती. लोक अगदी डबल फराळ घेऊन जात आहेत, कारण अतिशय चविष्ट आहे ना यांच्या हातचा फराळ. प्रिया नेमकी तिथून क्रॉस होत असते आणि तिथे 2 माणसं बोलत असतात. एक माणूस म्हणतो, "अरे या बाईच्या हातचा फराळ खूप छान आहे." तर दुसरा माणूस म्हणतो, "अरे चकल्या तर इतक्या बेस्ट होत्या, मी दुसऱ्या-तिसऱ्यांदा आलोय घ्यायला इथे." तर प्रिया हे ऐकते आणि तिला असं वाटतं, हा घरगुती फराळ म्हातारीकडे सरकून द्यायचा का, सांगून टाकेन की मीच केलाय म्हणून. असा विचार करून प्रिया त्या गर्दीत घुसली आहे. आता गर्दी एवढी आहे त्यामुळे तिने प्रतिमा आत्याचा चेहरा बिरा काही बघितला नाहीये प्रेक्षकांनो अजिबात. नेहमीप्रमाणे उत्सुकता इथे वाढवली आहे. आता प्रियाला घाई असते फराळ घ्यायची, म्हणून ती तिच्या समोर असणाऱ्या बाईला म्हणते, "ओ काकू, मला द्या ना 2-3 पाकिटं फराळाची, म्हणजे जेवढी आहेत ना तेवढी सगळी द्या." त्या म्हणतात, "अहो तुम्ही घ्या ना स्वतः." प्रिया म्हणते, "अहो माझी आजी आजारी हो, मला लवकर घरी पोहोचायचंय." किती भारी आहे नाही ही, म्हणजे कधी काय बोलेल काही सांगता येत नाही आणि ती तिचं काम बरोबर साधून घेते. आता ती बाई प्रतिमात्याकडनं सगळेच पॅकेटं घेते 2-2 फराळाचे आणि त्या प्रियाला देते. प्रिया तिच्याजवळ पैसे देते, पण वापस पैसे घ्यायची, म्हणजे पैसे वापस न घेता निघून जाते. आता प्रतिमात्या सुट्टे पैसे परत देत असतात तिला राहिलेले. त्या बाई म्हणतात, "अहो ती मुलगी गेली सुद्धा पैसे न घेता." मग प्रतिमात्या ते परत ठेवून देतात. आता प्रिया मॅडम फराळाचं घेऊन तिथून पसार झालाय. नेमकं कुसुमने तिला ओझरतं बघितलंय. ती विचार करते, ही प्रियाच होती वाटतं. फुकटचा पैसा मिळालाय उधळायला म्हणून उधळते असं. फराळाचं घेऊन गेली वाटतं इथून.
कुसुम मग प्रतिमात्याच्या स्टॉलवर येते आणि म्हणते, ताई सगळं व्यवस्थित चाललंय ना? प्रतिमात्या हाताने खुणवतात हो, आणि मग म्हणते, मगाशी एक अबोली कलरचा ड्रेस घालून मुलगी आली होती ना इथे फराळ घ्यायला. मग त्या ताई म्हणतात, हो अहो, ती मुलगी तिचे पैसे न घेताच परत गेली. बरंच फराळाचं घेतलं हो तिने. कुसुम आता म्हणते, घेणारच. बापाचा फुकटचा पैसा मिळालाय, तो उधळायला कुठेतरी जागा हवी की नाही? प्रतिमात्या कुसुमला विचारतात, कोण होती ती मुलगी? कुसुम म्हणते, होती माझ्या ओळखीतली एक. तिला बाप मिळालाय ना आता नवीन, त्यामुळे आता उधळतीये पैसे. असो, जाऊ द्या. तुम्ही तुमचं व्यवस्थित चाललंय की नाही इथे? नाही म्हणजे विकलं जातंय ना सगळं? प्रतिमात्या हो म्हणून म्हणतायत आता कुसुमला. तर आता कुसुम म्हणते, ताई एक काम करा, इथे जर नाही विकलं गेलं जास्ती ना तर स्टेशनला चला. मी आता राहिलेली पाकिटं विकून येते. तुम्ही स्टेशनला या, तिथे फार गर्दी असते, तिथे छान बिझनेस होईल. तुम्हाला थांबायचं आहे ना की घरी जायचं आहे? प्रतिमात्या म्हणतात, नाही थांबायचं आहे स्टॉलवर. प्रतिमात्याला पण एक नवीन उभारी मिळाली आहे कुसुममुळे. खरं तर दाखवलंय खूप छान त्यांनी प्रेक्षकांनो, त्यात प्रश्नच नाही आहे. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय तो जो प्रोमो आउट झाला आहे ना, तोच प्रोमो बघतोय आपण. प्रतिमा त्या पूर्णाईच्या दाराजवळ उभी आहे आणि त्यांच्या पिशवीतनं एक कॉईन पडतोय. तो कॉईन नेमका रांगोळीवर पडलाय, देवीच्या अगदी मध्यभागी. तिने काय सायलीने रांगोळी काढली आहे ना, तर त्या देवीच्या डोक्यावरती तो कॉईन पडलाय. सायलीला कभी खुशी कभी गम मध्ये जसा जयाप्रदाला शाहरुख खान दिसतो ना, तसं तिला अचानक भास होतो की बाहेर कोणीतरी आपलं माणूस आलंय. म्हणून ती दरवाजा उघडते, बाहेर बघते तर काय कोणीच नाही. पण मग तो कॉईन तिला सापडतो आणि ती पूर्णाईजवळ देते म्हणजे काय, तो पडतो आणि पूर्णाई तो उचलते. आणि पूर्णाई म्हणतात, माझी प्रतिमा आली आहे बाहेर. आणि सगळ्यांचीच उत्सुकता पुन्हा खूप वाढवली आहे. काय वाटतं प्रेक्षकांनो, खरंच प्रतिमा आत्या समोर येतील का? मला नाही वाटत येतील म्हणून. एवढ्या लवकर नाही येणार त्या. जोवर या अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होत नाही, मग रडापडी होईल, अर्जुनला सायलीची आठवण येईल, सायलीला अर्जुनची येईल, असं काहीतरी बरंच दाखवतील ते. आपण फक्त गेसच करू शकतो. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि वेळात वेळ काढून रिव्ह्यू दिला त्याबद्दल एखादा लाईक एफर्टसाठी द्यायला हरकत नाहीये. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल and enjoy my reviews. धन्यवाद.